आमचे वरिष्ठ डॉक्टर अमित शार हे 7:30च्या दरम्यान लॅबमध्ये आले। त्या टाईमला त्यांनी मला विचारपूस केली। तर त्यावेळी मला थोडासा मद्यपानाचा त्यांचा भास झाला, त्यामुळे मी खूप घाबरून होती। त्यांनी मला पूर्ण प्रयोगशाळेचे डिपार्टमेंट, तांत्रिक सगळ्या गोष्टी विचारण्याच्या बहाण्याने स्टोअरकडे घेऊन गेले। तिकडे त्यांची मला खूप भीती वाटली असता मी परत लॅबमध्ये आली। त्यानंतर त्यांनी मला वारंवार कॉल करून तिकडे बोलवत होते, पण मी खूप घाबरून असल्यामुळे मी परत तिकडे गेली नाही। मी तिकडे गेली नसता ते परत लॅबमध्ये येऊन बसले, जिथे मला त्यांनी परत आवाज दिला, त्यांच्याजवळ बोलावलं, गोष्ट विचारला लॅबमधल्या। त्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांनी मला कॅबिनमध्ये येण्यास खूप फोर्स केला। त्यांच्या कॅबिनमध्ये त्यावेळेस मी माझ्या एक सोबत टेक्निशियन घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेली। त्यांच्या कॅबिनमध्ये गेला असता त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। दरवाजा लाव, कुंडी लाव, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितले, परंतु मी खूप घाबरून होती आणि त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला, हात वगैरे मागितला, बाकी इतर गोष्टी पण त्यांनी। एक सरळ म्हणणं आहे की डॉक्टर अमित शार यांना तात्काळ अटक करण्यात यावी, कारण याच्या आधी पण जिल्हा सामान्य रुग्णालय यामध्ये वॉर्ड नंबर 4मध्ये एक स्टाफ नर्ससोबत खूप घटना झाली होती। तर त्यानंतरसुद्धा मी 1-2 असे केसेस माहिती असता, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की डॉक्टर अमित शार यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि मला जस्टिस मिळावी। आपण भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिले। त्याची रूपरेषा अशी आहे की परवाच्या रात्रीमध्ये 7:30 वाजता इरविन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमित शार यांनी हे नशा करून आले आणि त्या ठिकाणी लॅब टेक्निशियनमध्ये जे कार्यरत आहेत महिला, त्यांना त्यामधल्या एका महिलेला स्टोअर रूम उघड असं बोलावलं आणि तिकडे स्टोअर रूममध्ये आतमध्ये घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांच्यावर जबरदस्ती करणार होते, तर ती ताई घबरावली आणि बाहेर निघून आली। त्यांच्याच मागे ते आले आणि म्हटलं की तू मला हक कर आणि तू मला असं कर तसं, म्हणजे अश्लील शब्दात बोलले आणि डबल हात पकडून ते तिला घेऊन चालले होते। त्या ठिकाणी जे दुसरी टेक्निशियन ताई होती ते सुद्धा आली, तर तेव्हा त्यांनी तिचा हात सोडला आणि त्या ठिकाणी डबल तिला म्हणत होती की माझ्यासोबत तिकडे चल, कोणाला सांगू नको, काम आहे आणि असं जर केलं तर आरोग्य चांगलं असते। अशा हैवानीत असलेल्या डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्यासाठी आम्ही आज CS साहेबांना निवेदन दिले। डॉक्टर CS पवार साहेब यांनी त्याला कार्यमुक्त करण्याचे आदेशसुद्धा काढले आणि त्याला पत्रसुद्धा दिलं की त्याला कार्यमुक्त करण्यात यावे म्हणून। आणि त्याकरिता ते झाल्यानंतर आम्ही सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आलो। या ठिकाणी रात्री ते पीडित महिला आली, पण या ठिकाणी रात्री 10पर्यंत या ठिकाणी थांबले, पण त्यांची तक्रार घेण्यात आली नाही। मात्र आज सकाळी आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला आलो तेव्हा आता तो भीम ब्रिगेड संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी पोलीस स्टेशनला सिटी कोतवालीला आले, तेव्हा आता तक्रार घेणं सुरू आहे आणि त्याला अटक करण्याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केली की त्याला तात्काळ अटक करण्यात यावे आणि जर अटक केली नाही तर आम्ही मोठे आंदोलन या ठिकाणी उभारू। कारण की लेक ही सर्वांची असते, बहीण ही सर्वांची असते आणि लेकीसाठी आम्ही काही करू।